हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात. उज्जू कोमल ह्यांच्या क्यूटच्या भांडणांपासून. पण आता त्या काय काय भांडतात ते आपण ऐकूच यात. थोडासा छोटा आवाज लावतीये मी बॅक साईडने. पण आमच्या क्लासमध्ये असं चालू असतं, जेवढे आम्ही गोड राहतो तेवढे आम्ही कधी कधी येड्यागत पण वागतो. कधी कधी आम्हाला झटके येतात. कधी कधी आमच्यामध्ये पण बिग बॉसमधल्या हिरोईनी घुसतात. आणि मग आम्ही अशीच भांडणं करतो छोटी छोटी. म्हणतात ना, जिथे खूप जास्त प्रेम असतं तिथं थोडेफार खटके तर उडतातच. सो हे भांडणं झाल्यानंतर टॉपिक वेगळा होता. टॉपिक जरा नको, आता इथे नको सांगायला आपण टॉपिक. एवढा काही पर्सनल नव्हता. छोटासाच टॉपिक होता, पण भांडणं झाली. त्यानंतर आम्ही गेलो होतो अभिरुची मॉलमध्ये. मॉलमधल्या आता गोष्टी पहा पुढे इथून. पण कशासाठी आलो काय ते काय माहित नाही. घडलं. काय ओके जे नाही. उज्ज्वला ए हाय करा ना. खूप सिरियस होती. तुम्ही कशी मला फोटो काढा ना मारतो गो. आलेलो आहोत अभिरुची मॉलला. कृष्णा दादा, नोरबी मॅम आणि ढाकणे सर आम्हाला म्हटलेत की काहीही खा फ्री मध्ये. काहीही खा. मग तुम्ही पिझ्झा खा, बर्गर खा, पॅटीस खा, आईस्क्रीम खा, सँडविच खा, काही पण खा. आणि आम्ही खूप फ्री मधल्या गोष्टी खाणार आहोत. हो की नाही देवांश? आम्ही सरांचा आणि मॅडमचा विचार करून फक्त 10-10, 20-20 वाले नाही, आम्ही नाही ही करणार आहे सरांचा आणि मॅडमचा विचार. मी नाही करणार आहे. मला पोटाला खूप पोटाचा भूक विचार लागली. करणार आहे. आम्ही पिझ्झा खाणार आहे. पोट आपले आणि इकडे पूजा आहे जी की व्हिडिओ नाही फोटो काढतीये चाललेलं आहे. आणि आज माझा टॅटू किती सुंदर दिसतोय ना. तर मी तुम्हाला इथे आता अभिरुची मॉल बॅक साईडला दिसतोय माझ्या. इकडे आहे भिडे गार्डन. आता आपण जाऊयात पुढे पुढे. खूप छान अशी नारळाची झाडे देखील लावलेली आहेत इकडे. माझी लव्ह स्टोरी आहे इथली. मी आणि सचिन इकडेच भेटलो होतो. इथेच त्यांनी मला प्रपोज केलेलं होतं. कधीतरी निवांत फावला वेळ भेटला तर नक्कीच मी तुम्हाला आमची लव्ह स्टोरी देखील सांगेल. तर एक मिनिट, मी तुम्हाला इथे छान नारळाची झाड आहेत ती दाखवते. हे पहा, हे असं सुंदर असं दृश्य समोर दिसतंय जिथे की नारळाची झाडे आहेत. आणि हा आहे आपला अभिरुची मॉल. आणि इकडे आहेत आमच्या मैत्रिणी. इकडे पुढे मस्तपैकी गार्डन, म्हणजे मुलांना खेळण्यासाठी देखील जागा आहे समोर. संडे प्लॅन करायला हरकत नाही इकडे व्हिजिट करायला. मुलांना देखील खेळायला छानपणे जागा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता जसं उन्हाळा चालू होतोय तर उन्हाळ्यामध्ये आपण जास्त कुठे बाहेर जाऊ शकत नाही. मीन्स जे 2 व्हीलरवरनं फिरायला जातात त्यांची गोष्ट. 4 व्हीलरवाले कधीही कुठेही कसेही जाऊ शकतात. पण जे नाही जाऊ शकत 4 व्हीलरनी, ते 2 व्हीलरने प्रवास करतात. ते इकडे येऊन मस्तपैकी एखादा वीकेंड स्पेंड करू शकतात. तर मी पुढे पुढे दाखवते आम्ही काय काय एन्जॉयमेंट करतोय ते. तर ब्लॉगमध्ये स्टे ट्यून. तर आता आपण जात आहोत मॉलमध्ये. आम्हाला साड्या देखील खरेदी करायच्या. इथे द्वारकादास मिल आहे, तिथे छान छान साड्या भेटतात. तर बघूयात आतमध्ये. इथे पुढे बघू शकता तुम्ही मस्तपैकी म्हणून तर सरांनी येतील. चल हात पकड. तर आत्ता आलो आहोत आम्ही
द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. आणि इकडे यांची एक्साइटमेंट बघा. हे बघा ही भुताळी, साड्यांसाठी भुताळ्या. आणि पैसे नको. अहो म्हणजे त्याच्यातले पैसे. तर ही आहे टेक्सटाईल. आता इथे आपण बॅग ठेवतोय. हा घे आम्ही बोलतो इकडे साक्षी आहे. आलोय साडी बघायला और कलर्स मध्ये. आणि खजिनदार इथं बसलेले आहेत आमचे. खजिनदाराची बहीण इथे आणि मेन खजिनदार इथे आहेत. आणि मंडळाचे अध्यक्ष इथे आहेत. पीएम कुठे आहेत आपले? सर कुठे आहेत? सर नाही आलेले आमचे, पीएम नाही आलेले. चला आता बिंदास घ्या. मला एक ग्रीन पण आवडतं. माझ्या बहिणीची अशी दोन्ही पण माझी घेतली आहे मॅम मी. हो तर इकडे साडी फायनल डिसिजन झालेला आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत पुढे फिरायला. कोकणात नाही, द्वारकादास टेक्सटाईल मिल मध्ये. परदेशी फॅमिली. आणि ही आहे रुपाली, आरी वर्क स्टुडंट. आता आम्ही ज्या साड्या घेतलेल्या आहेत ना त्याच्या ते आरी वर्क ह्या करणार आहे. नक्कीच 8 मार्च पर्यंत देताल का पण? देते की. हो आले. चल चल. आणि आता वाजत आलेले आहेत 4 आणि पूजाची झालेली आहे. तडफड चालू. घरी जायचंय, घरी जायचंय, घरी जायचंय, घरी जायचंय, घरी जायचंय. हा बोललेला आहे उद्यापासून फोटो काढणार नाही. उद्यापासून मी आणि क्लास मधले एकही जण कृष्णा दादाला फोटो काढू देणार नाहीत. तो काढतोय ना फोटोग्राफर. तर आता आम्हाला फोटो काढायचा इथे. तर आता आम्ही सगळ्या जणी खाणार आहोत आईस्क्रीम आपल्या आपल्या. रडू नको, रडू नको. नाही सो करते मला बुक, रडू नको. तर आम्ही सगळ्या जणी खाणार आहोत. आता मी ब्लॅक करंट घेणार आहे. ब्लॅक करंट अदरवाईज चॉकलेट. ते द्या काहीतरी, द्या की आधी बाई. अगोदर घे. अगं थांब ग, माझी आईस्क्रीम घेऊ दे. मी ब्लॅक करंट. मेले को मेली आईस्क्रीम मिल गई ले. हो इकडे हसलीयस हसलीयस. खजिनदार दादा. तर आता आम्ही निघालो आहोत घरी. आईस्क्रीम पार्टी झालेली आहे ओव्हर. ऑटो बुक केलाय आणि आता घरी चाललोय. हे काय झाड आलं? नक्की हे काय वेल सांगू शकता कोण? डेकोरेशनला लावलेलं आहे. त्याचं नाव काय? ही आमची उज्जू तुम्हाला वाटते का? 2 लेकरांची मम्मी आहे आणि तिची लेकरं किती 15, 18. 15 आणि 18 वर्षाची लेकरं आहेत.
कसं असतं ना देवाच्या न्यायालयामध्ये, एकाला एवढं सौंदर्य देतो लवकर मम्मी झालं असंच असतं. आणि एकाला असं डायरेक्ट ढबूच बनवतो ढोबळी मिरची सारखं. मलाही 2 लेकरं आहेत. आणि हे बघा इकडे पण एक संतू मम्मा आहे. ती म्हणायला गेलं तर संतूर मम्मी आहे का, 7 वर्षाचं पोर झालंय. हे माझं पोरगं आहे. आणि मला पण आहे 4 वर्षाचं पोरगं आणि 9 वर्षाचं पण आहे. मी पण संतूर मम्मीच आहे. चला आता आम्ही चाललोय घरी. रिक्षा बुक केलाय आईस्क्रीम खाल्लेली आणि आमच्यातली एक पार्टनर साडे तेवढ्यात येणार नाही दुसरीकडे. छान आहे. येते मूळचंदला येते. मॉलमधून आईस्क्रीम पार्टी करून आल्यानंतर घरी किसका आल्यानंतर है? असा काही खिडकीतून नजारा पाहायला भेटला. किसका है? न जाणे कोणाची अमानत ये आहे छापा अशी टाका है. लटकत पेरूच्या झाडावरती. कुठे वाळत टाकावं काही कळतं का नाही लोकांना. जाऊ दे असो. आता जॉबवरनं आम्ही सुटलेलो आहोत आणि ह्यानी मला चांगलाच त्रास दिलेला आहे. या पोराने मला चांगलाच त्रास दिला. ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला सरांना. ए बावळट इकडे चाललाय पुढे रस्त्याला एवढ्या गाड्या असताना एकटाच. ग्रुपवरती व्हिडिओ तर कॉल असा होता आजचा ब्लॉग मार्कर आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि प्लीज 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 मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मी असे छान छान ब्लॉग तुमच्यासाठी नवनवीन आणायचा प्रयत्न करेन. असं आज रोज स्ट्रगल daily vlog करत टाकायचा ओपीडी देखील कशी कशी काढून प्रयत्न आता आम्ही करेन. निघालेलो प्लीज तुमचा आहोत. सपोर्ट असू द्या. घरी. तुम्ही लाईक केले, तुम्ही सबस्क्राईब OPD मध्ये केलं किती तर खूप पैसे भरले? अजून काय भेटतो ते नाही, हिच्या वेळेत प्रोत्साहन होते, भेटतं हिच्या की वेळेत, अजून माझ्या vlog वेळेत टाकावेत नव्हते. म्हणून. माझ्या वेळेत फक्त सो 5-6 आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतो. संध्याकाळ तर माझी कामावरती खूप बेकार गेली चला. कृष्णामुळे. चलो जाऊयात आता भेटूयात घरी. पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.